आपल्याला वाटतं आपल्या पोटी तुकाराम जन्माला यावा, आपल्याला वाटतं आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा, आपल्या पोटी विवेकानंद यावेत, आपल्या पोटी ज्ञानेश्वर यावेत, वाटतं आपल्याला? नाही वाटत. नाहीतर आत्ताच्या पोरांची नावं असती ना, शिवाजी, तुकाराम, किती जणांची नाव आहेत. बारशात आपल्या पोराचं पाळण्यात आपण नाव काय ठेवतो याच्यावरनं आपल्या पोराने काय व्हावं हे आपल्याला वाटत असतं. आठवा, नावं आठवा. पोराचं नाव अक्षय, पोरग 30व्या वर्षी क्षयानं जातं. कशाला ठेवता नाव? भराना बळ त्याच्या पावलात, भराना बळ त्याच्या छातीत. ध्याना संस्कार त्याला. काय संस्कार देतो आम्ही? काय कमाव? पैसा कमाव, किती कमाव, कशाला कमाव? कसले संस्कार आमचे आहेत? मग समाज 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 एका वेगळ्या उंचीवर, वेगळ्या पातळीवर, वेगळ्या वळणावर काहीतरी केलं पाहिजे, ढवळलं पाहिजे. सगळ्यांना वाटतं काळजातली उर्मी खळबळती, अरे घडला पाहिजे रे, बदलला पाहिजे समाज, सगळं चांगलं झालं पाहिजे. एखादा ज्ञानेश्वर उभा राहिला पाहिजे, हे विश्वाचे माझे घर म्हणणारा, विश्वाची काळजी वाहणारा. एखादा विवेकानंद पुन्हा आला पाहिजे, अमेरिकेमध्ये जाऊन बंधू भगिनींना साथ घालणारा. पुन्हा एकदा भारत पेटला पाहिजे धर्मसंस्कृतीच्या विचाराने. एखादे कर्मवीर पुन्हा आले पाहिजेत, शेताच्या बांध्यावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला मेडिकलला पाठवण्यासाठी. एखादे फुले पुन्हा आले पाहिजेत, एखादे सावरकर पुन्हा आले पाहिजेत, आले पाहिजेत. आम्ही काय करतो? सगळं यांनी करावं. राज्य शिवाजींनी निर्माण करावं, ज्ञानेश्वरांनी द्यावं, समाज सुधारणा फुल्यांनी करावी, आणि आम्ही यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या. आम्ही काय करतो मग? प्रश्न पडतो आम्हाला. राज्याची बेदरकार अवस्था बघितली की वाटतं शिवाजींचं राज्य असायला हवं होतं. म्हणजे 350 वर्षापूर्वी शिवाजींनी एवढं कर्तृत्व केलं, तरी 350 वर्षानंतर अजून आम्हाला शिवाजींची गरज पडते. अरे हा तर शिवाजींचा पराभव आहे. नाही टिकवता आला आम्हाला, नाही विचारवारसा जोपासता आला आम्हाला, पराभूत ठरलोय आम्ही. आज आम्हाला वाटतं शाहू असायला हवे होते, त्यांच्या काळात त्यांनी केलं नाही, नाही पेलवलं आम्हाला, नाही झेलता आला आम्हाला, पराभूत आहे आम्ही. अरे आमच्या घरात शिवाजींचे फोटो, आमच्या घरात शिवाजींचे पुतळे, किती विचार घेतला आम्ही. घरात फोटो लावले, पुतळे लावले, किती विचार घेतला शिवाजींचा आम्ही. विचार घेतला शून्य. घरात फोटो पुतळे एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आम्ही 96 उकळी मराठा आहे. आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो आहेत, किती घेतला विचार आम्ही. विचार शून्य. आंबेडकरांचा फोटो एवढ्यासाठी की आम्ही सुधारलेले बौद्ध आहे, कळावं येणाऱ्या जाणाऱ्याला. आमच्या घरात फुल्यांचे फोटो आहेत, किती घेतला विचार फुल्यांचा आम्ही. किती घेतले समतेचे वारसदार आम्ही. विचार घेतला शून्य. घरात फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आम्ही पुढारलेले माळे आहे. अरे या महापुरुषांच्या मोठेपणाचा वापर आम्ही आमची मोठेपणा वाढवण्यासाठी करून घ्यायला लागलो. यांच्या पुढे दिवे कुणी लावायचे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो. आम्ही काय दिवे लावणार? कसा समाज बदलवणार? समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात यशस्वी झाल्या असं मला नाही म्हणता येत. याचं कारण एक आहे की आम्ही सरसकट समाज बदलण्याच्या पाठीमागं लागलो. पण समाज ज्या माणसापासून बदललाय ना, त्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न मात्र नाही कुणी केला. समाज ज्या समूहाने, ज्या मनाने बनला ना, त्या मनाचं परिवर्तन करायचं नाही कुणी प्रयत्न केला. कारण जग चांगलं झालंय म्हटल्यावर बाकीचं जग चांगलं झालंय, आपल्यापुरतं आहे ते ठीक आहे. समाजाचं नाव घेतलं ना की तुम्ही बाजूला निघता, आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते. मी नेहमी सांगतो, खेळात उतरायचं आहे ना, सांघिक खेळात कधी उतरू नका, वैयक्तिक खेळात उतरा. कारण सांघिक खेळामध्ये जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते. पराभवाचं कारण दुसऱ्याच्या डोक्यावर लादता येतं. तो तसा खेळला म्हणून हारलो, नाही तर काय होतं. एकट्यावर जबाबदारी घ्यायची ताकद आमच्या यंगी यायला हवी, तर काहीतरी आम्ही परिवर्तन घडवू शकू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सेवे बिवेच्या भानगडीत लागूच नका. सेवा टेम्पररी असते, तात्पुरती असते, ती कायमस्वरूपी कधीच नसते. करायचं असेल तर परिवर्तन करा, कारण परिवर्तन कायमस्वरूपी असतं. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली, पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. 1 रुपयात झुणका भाकर केंद्र सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला 1 रुपयाचं अन्न खायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालंय. कारण भिकाऱ्याला आज आम्ही पैसे देऊ याचा अर्थ त्याची भिकमंगी अवस्था संपणार आहे असं नाही, तो उद्या हात पसरणारच आहे. मग तुम्ही आजच्या दिवसापुरतं कशाला करता? एका दिवसापुरतं कशाला बघता? बघा ना पुढच्या काळाचं, द्या ना डोळे भविष्य काळाकडे. अरे या भारतामध्ये 60 कोटी युवक आहेत, पण आमचा देश वार्धक्याच्या वाटेवर उभा आहे. कारण सगळ्यांना भूतकाळ चांगला वाटतो. आमचा भूतकाळ असा, आमची संस्कृती अशी, आमची परंपरा अशी. आणि भूतकाळातल्या गोष्टी कोण करतात? ज्यांचं वय झालंय ते.
म्हातारपणाच्या काठावर आलेत ते आठवत असतात आयुष्य सगळं. आम्ही जर जुनच सांगणार असू तर आम्ही वार्धक्याच्या वाटेवर आहे. कारण तरुण ते असतात जे वर्तमान काळात चालतात आणि भविष्य काळाकडे दृष्टी रोखून असतात. आमचा देश जर तरुण व्हायचा असेल, तरुण समजवायचा असेल, तर आम्हाला भविष्य काळाकडेच पाहिलं पाहिजे. आणि मी मगाशी वाक्य सांगितलं, तुमचा बाप कुणी असेल हे तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही कुणाचं बाप व्हावं हे तुमच्या हातात आहे. मग आपला पोरगा कसा असावा हेही आम्हाला घडवता येतं. मग त्यासाठी आम्हाला समाज कसा द्यावा त्याच्यासाठी हेही समजतं. आमच्या पोराच्या वाट्याला निकोप समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का? आमच्या पोराच्या वाट्याला निखळ समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का? मग आम्ही त्यासाठी काय करतो? पोरगं शिवी द्यायला शिकतं, घरात नाही, घराबाहेर. त्यामुळे घर सुधारायची गरज नाही, समाज सुधारायची गरज आहे. काही उपयोग नाही घरात सुधारणा करून. पोरगं घरात शिवी नाही शिकत, ते बाहेरच शिकतं. मग समाज सुधारा ना. पोरगं आमच्या घरात जागृत अवस्थेत फक्त 4 तास असतं, समाजात ते 12 तास असतं. 4 तासासाठी आईबाप आपलं आयुष्य खर्च घालतात, कारण त्या 4 तासात त्याला सगळी सुखं मिळाली पाहिजेत. पोरगं समाजात 12 तास असतं, मग 12 तासासाठी आम्ही किती आयुष्य खर्च घातली पाहिजेत? नाही घालत आम्ही. आम्ही स्वतःपुरते बघणारे झालो, संकुचित वृत्तीचे झालो. नेहमी सांगतो मी, समाज परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर पहिली गोष्ट आहे मनपरिवर्तन करा. आणि मनपरिवर्तन जर करून घ्यायचं असेल तर या संस्कृतीनं सगळ्यात पहिला मूलमंत्र आम्हाला दिलाय, ज्याचं नाव आहे अध्यात्म. अध्यात्म याचा अर्थ देवा धर्माचं ज्ञान नाही, फक्त अध्यात्माचा अर्थ आहे आत्म्याचं ज्ञान, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान. मनपरिवर्तन करणं याचा अर्थ आहे स्वतःचं सामर्थ्य ओळखणं, स्वतःच्या मीची ओळख पटवून घेणं, स्वतः कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत याची पूर्ती जाण करून घेणं. कारण स्वतःची ओळख ज्यावेळी पटते त्यावेळी शिवाजी तयार होतो. स्वतःची ओळख पटते त्यावेळी ज्ञानेश्वरी लिहितो. स्वतःची ओळख पटते त्यावेळी विवेकानंद 23व्या वर्षी अमेरिकेत जाऊ शकतात. स्वतःची ओळख पटते त्यावेळी क्रांती घडते. स्वतःची ओळख पटते त्यावेळी समाजाचं परिवर्तन आपण घडवू शकू असा आत्मविश्वास येतो. स्वतःला ओळखा. आम्ही माणसं अशी आहे की आम्ही फक्त स्वतःला ओळखत नाही, बाकी सांगत असतो मी त्याला पुरता ओळखू नये. कधीतरी आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मी कसा आहे? एका शब्दात, एका वाक्यात परफेक्ट उत्तर जर देता आलं तर मला सांगा. नाही देता येत आम्हाला. कसा आहे मी? दोषी आहे, अहंकारी आहे, स्वार्थी आहे? नाही समजतं आम्हाला. कसे आहोत आपण? ओळख तरी पटते का आपल्याला आपण कुणीतरी आहोत? आमच्या शरीराची भाषा करताना आम्ही नाही असं म्हणत की मी हात आहे, मी पाय आहे, मी डोकं आहे. आम्ही काय म्हणतो? हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझं डोकं आहे. अरे शरीर तुमचं आहे ना, तुम्ही म्हणजे शरीर ना. मग असं म्हणा ना, मी हात आहे, मी पाय आहे, मी डोकं आहे. असं का म्हणता? हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे. याचा अर्थ माझा माझा म्हणणार आज तिसरा कुणीतरी आहे ना. घ्या ना ओळख पटवून त्याची. नाही जमत आम्हाला. इथं अध्यात्म सुरू होतं आमचं. रणांगणावरती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय भगवद्गीता. अर्जुनाचं समाधान होईना. अरे का करावं सगळं? मारायचंच आहे तर असं का? हा काय प्रकार चाललाय सगळा? सगळं सांगूनही ज्यावेळी अर्जुनाला कळे ना, त्यावेळी श्रीकृष्णानं एक वाक्य सांगितलं. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना फक्त एक कर. तुझ्या मनाचं द्वंद्व जर संपवायचं असेल, तुझ्या मनातला गोंधळ हटवायचा असेल तर फक्त एक कर. तू फक्त अनन्य भावानं मला शरण ये, बस. काही करू नकोस बाकी. तेवढंच कर. फक्त अनन्य भावानं मला शरण ये. अर्जुनाला कळे ना, अध्यात्माचं सांगतं मी पण संपला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. इथं श्रीकृष्णाचाच अहंकार जिवंत आहे. कारण श्रीकृष्ण म्हणतोय मला शरण ये, म्हणजे श्रीकृष्णाचाच मी पण अजून गेला नाही, कसं जाऊ शरण? गोंधळ लक्षात आला. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना तुला अजून कळलं नाही मी काय म्हणतोय ते. अनन्य भाव, त्या भावानी शरण ये मला. शरण येणं म्हणजे काय? भक्ती करणं. भक्ती करणं म्हणजे काय? ईश्वराला शरण जाणं. म्हणजे काय? सर्वस्व हाल करणं. करता करवता तू, सगळं तुझ्या हातात आहे. वाचवणार तू, बुडवणार तू, मारणार तू, तारणार तू. हे जे काही सगळं चाललंय ते तुझ्या इच्छेनं चाललंय. तू मनात असलं काही होतं, तू मनात आणलं वाईट होतं. त्यामुळे सगळं तुझं, आम्ही म्हणजे तुझे लेकरं, सगळं सगळं तुझं. हे शरण जाणं, शंका विरहित शरण जाणं. पण आमची भक्ती, आमचं शरण जाणं पण टेम्पररी, ते परमनंट नसतंच ना. कारण रात्रीच्या 12 वाजता एखाद्या रस्त्यावरनं निघालेलो असतो, एखादा पिंपळ वाटेत लागतो. कुणीतरी ज्येष्ठ माणसांनी सांगितलेलं असतं या पिंपळावर मुंजा राहतो. तो पिंपळ दिसला की मग तोंडाने सुरू होतं राम 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 राम. पिंपळ ओलांडेपर्यंत राम 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 राम. दिवसाच्या 12 वाजता त्याच पिंपळाखालनं 50 वेळा यरझऱ्या मारतो, तोंडात एकदा राम येत नाही. आम्ही विचारतो का? आता कोण धरतंय? रात्री भीती होती. भक्ती आमची टेम्पररी, तात्पुरती, कामापुरती. ईश्वर कधी हवाय? गरज पडेल त्यावेळी. संकट नाहीत, अडचण नाहीत, ईश्वराला नो व्हॅकन्सी. गरज नाही तुझी.
ही आमची पद्धत आहे. कसं चरण? मग नामदेवांचा नैवेद्य विठ्ठल खातो, ज्ञानोबांना विठ्ठल भेटतो, तुकोबांना विठ्ठल दिसतो, आमच्या चोखोबांना विठ्ठल भेटतो, जनाबाईचं दळण दळतो, आमचं दळण दळायला नाही येत, गिरणेवालाही संपावर गेलाय. आम्ही किती टाहो पडतो, किती हाका मारतो, एवढी संकट आली, एवढे जिल्हे, पण नाही आला देव मदतीला. का नाही येत? तो तुकारामांना का दिसतो, तो ज्ञानोबांना का भेटतो, आम्हाला का नाही दिसत? साधी गोष्ट आहे हो. एखाद्या पाण्याच्या तलावामध्ये 50 पैशाचं एखादं नाणं टाका, डोकावून बघा. आम्ही विचारतो नाणं दिसतं का? तो नाही दिसत. का? पाणी गढूळ आहे, पाणी अस्वच्छ आहे, पाण्यात घाण आहे, म्हणून तळाचं नाणं दिसत नाही. मी म्हटलं ठीक आहे, आता ते नाणं काढलं, आता शुद्ध पाण्याच्या तलावात टाकलं, आता दिसतंय का नाणं? तो म्हणाला दिसतंय ना, तळातून वर उचलून आल्यासारखं वाटतंय. का? पाणी शुद्ध आहे, निखळ आहे, निर्मळ आहे. अरे मग तुझ्या अंतकरणात सुद्धा ईश्वर तळाशी आहे ना, दिसतो त्याला ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, निखळ आहे, निर्मळ आहे. इथं गढूळपणा असेल, अस्वच्छपणा असेल तर कसा दिसेल? तो शोधा ना. तो कळाला की मग ईश्वर मिळाला. मंदिरातला ईश्वर तरी कुठं भेटतो आम्हाला? नाहीतर 4-5 जण पाया पडायला जातो, जाताना चौघात 5वा बाहेर, त्याला सांगितलेलं असतो तू इथं थांब, नाही तर येईपर्यंत चपल्या जाग्यावर राहायच्या नाहीत. अरे मग जो ईश्वर तुमच्या चपल्यांचं रक्षण करू शकत नाही, त्याच्या कशाला पाया पडायला जाता? आमच्या मंत्री सोरटे सोमनाथला जातात, तिकडे तिरुपती बालाजीला जातात, जाताना कमांडर सोबत घेऊन जातात. आम्ही म्हणतो आता देवाला जाताय, कमांडर कशाला? तो म्हणतो आलेच कुठनं अतिरेकी, तर काय देवाकडे 156 नाही का असावे सोबतीला? अरे मग जो देव तुझं रक्षण करू शकत नाही, कशाला जातो त्याच्याकडं? शंका आली ईश्वराबद्दल की विषयच मिटला ना, मिळतच नाही तो तुम्हाला, चांगलं होणारच नाही तुमचं. मग शरण जाणं कसं? शंका विरहित गेलोय ना ईश्वराच्या दारात, करणार काम माझं तो. 100% विश्वास पाहिजे, हे शंका विरहित, ह्याला शरण जाणं म्हणायचं. कुठलीही गोष्ट करला त्यालाच आम्ही श्रद्धा म्हणतो. एखादी गोष्ट येणार म्हटली येते, नाही म्हटलं की नाही, विषय संपला. आमच्या मनाच्या खेळ आहेत हे, कधीतरी लक्षात आलं पाहिजे. एखादा फोन नंबर आम्ही लिहून ठेवला तर कितीही आठवला तर नाही आठवत, एवढं आठवतं की लिहून ठेवलाय. आणि एखादा नंबर नाही लिहून ठेवला तर कधी आठवा, लगेच विचारतो, लगेच सांगतो. का? ऑर्डर इथं दिली आहे ना. तसं आहे, परमेश्वराबद्दल शंका आली की नाही, काही विषय संपला, तो काहीच करणार नाही तुमचं. तसं आहे ते. मग शरण जाणं कसं? नवराबाई ही कौतुकाची थापच त्यांना घडवेल, ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीही महत्वाची गोष्ट शिकता येत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नव्हे, अनुभवासारखा दुसरा गुरु नव्हे. जीवन शिक्षण विद्या मंदिर ही फार पूर्वी असायची. अलीकडची अडचण अशी झाली आहे, आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, दुर्दैवानं चरित्रकला शिकवली जात नाही. आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, दुर्दैवानं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. मला असं वाटतं आजचा हा सोहळा म्हणजे चरित्रकला आणि जीवनशास्त्र शिकवणारा सोहळा आहे, ही सगळ्यात महत्वाची आजची गरज आहे. नाहीतर एक गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, 3 लॅटिन शब्दांपासून बनला आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना त्यांच्या गुणांचा विकास करण्यासाठी संधी देणं, या 3 गोष्टी जिथे एकत्रित येतात त्याला आम्ही एज्युकेशन असं म्हणतो. पण अलीकडचं आमचं जर एज्युकेशन बघितलं तर खरंच आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का? खरंच त्या सुप्त गुणांचा विकास करतो का? आणि खरंच त्या सुप्त गुणांना व्यासपीठ आम्ही मिळवून देतो का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. खरं तर आज पुढची अडचण अशी आहे, मी परवा रस्त्याने चाललो होतो, अचानक एका घरातून भांडणाचा सूर ऐकू आला. भांडणाचा सूर लक्षात घेतल्यावर कळालं भांडण नवरा बायकोचं आहे. आता नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये हा सभ्यतेचा संकेत जरी असला तरी प्राध्यापक म्हणून विषय माझ्या आवडीचा होता. बायको गावा कामाला सांगत होती, काही झालं तरी मुलाला डॉक्टरच करायचं, बाकी काही बोलायचं नाही. नवरा म्हटली हल्ली डॉक्टरकी मध्ये काही राहिलं नाही, त्याला इंजिनियरच करायचं, फार मोठ्या संधी आहेत, इंजिनियर करूया. बायको म्हणली नाही डॉक्टरच. नवरा म्हणे नाही इंजिनियरच करायचं. दोघांचं भांडण पेटलं, शेजारी गोळा झाले, अर्धे शेजारी नवऱ्याच्या गटाचे, अर्धे शेजारी बायकोच्या गटाचे. एक गट सांगू लागला बरोबर आहे तुमचा वहिनी, डॉक्टरच करा. दुसरा म्हणू लागला नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी वाढली, रस्त्यावरची माणसं घरात गेली, घरात माणसं मावेनात, घरातली गर्दी रस्त्यावर आली. बघता बघता ट्रॅफिक जाम झालं, वाहनांच्या रांगा लागल्या. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस धावत धावत आले. प्रकार काय, अडचण काय, मूळ ठिकाणी पोहोचायचे, फौजदार
म्हणजे त्या नवरा बायको जवळ ते सगळे पोलीस पोहोचले आणि फौजदारने विचारलं, अडचण काय, गर्दी काय झाली, भांडण काय चाललंय? तशी बायको कावा कावानं म्हणाली, हे बघा काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे. नवरा म्हणला, तिला काय कळतंय, तिचं कशाला ऐकताय, मी सांगतोय ना माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं. ते फौजदार म्हणले, तुम्ही दोघेही जरा गप्प बसा, तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली, तू अजून जन्माला यायचा. पण आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेची वस्तुस्थिती जर बघितली तर मुलगा जन्माला येण्या अगोदरच आई वडिलांना त्याच्या भविष्याची, त्याच्या शैक्षणिक क्षेत्राची, त्याच्या उद्याच्या करिअरची, त्याच्या ध्येयाची सगळी पूर्तता ही आधीच करून ठेवावी लागते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शिक्षण किती महत्वाचं झालंय याचा अंदाज आपल्याला याच्यावरून येतो. पण याच्यात प्रश्न फक्त एवढाच आहे की आमच्या मुलांनी काय व्हायचं हे आईला ठरवता येतं, वडिलांना ठरवता येतं. पण दुर्दैवानं अजूनही माझ्या देशातली मुलं मला काय व्हायचं आहे हे ठरवू शकत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी माणूस कोण होतो? जो आवडीच्या क्षेत्रात जातो किंवा ज्या क्षेत्रात गेलाय त्याच क्षेत्राला आवडीचं बनवतो, तोच माणूस यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आम्ही आमच्या मुलाला ज्या क्षेत्रामध्ये पाठवतो आहोत ते क्षेत्र त्याच्या आवडीचं आहे का, त्याला उद्या आवडणार आहे का, याचा विचार प्रामुख्यानं पहिल्यांदा करणं ही आमची प्राथमिक गरज आहे. पण दुर्दैवानं तसं घडत नाही. ज्याला भूमितीमध्ये रस आहे त्याला मी सचिन तेंडुलकर हो म्हणून सांगतो, ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी गणित सोडवायला बसवतो, ज्याला गणिताची आवड आहे त्याला तुला इतिहास आला पाहिजे म्हणून अरेरावी करतो. दुर्दैवांचं हेच आहे, आज 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान ऑलिम्पिक मध्ये 100 स्वर्ण पदक घेऊन जातो आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा भारत ऑलिम्पिक मध्ये कशी बसून एखादं स्वर्ण पदक मिळवतो. याचं कारण त्याच्या जे आहे त्याचा विकास आम्ही घडू देत नाही, घडवत नाही. ही आमची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे की हे आम्हाला कधीकधी कळायला पाहिजे. त्यामुळे पहिली गोष्ट एक आहे की तुम्हाला प्रवासाला सुरुवात करायची, हा तुमचा आयुष्य नावाचा प्रवास आहे. पहिलं जर काय करायचं असेल तर पहिल्यांदा ध्येय ठरवा. हे ध्येय ठरवताना काय ठरवायचं आहे? मुळात माझ्यात काय आहे याचा पहिला विचार करा. माझ्या मर्यादा काय आहे, माझ्या क्षमता काय आहे, माझी बुद्धिमत्ता काय आहे, मी काय करू शकतो, मी काय करून दाखवू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं. कुठल्याही अभ्यासाविना, कुठल्याही माहिती विना, स्वतःच्या क्षमता जाणून घेतल्या विना कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकू नका. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. खरं तर मी माझ्या महाविद्यालयात शिकत असताना सर माझा एक मित्र होता आणि नेमका एका मुलीच्या प्रेमात पडला. महाविद्यालय संपता संपता म्हणाला, आता शेवटी तरी विचारलाच. आणि महाविद्यालय संपताना शेवटी धाडस करून त्यानं विचारलंच. त्या मुलीनं मात्र स्पष्ट नकार दिला आणि म्हटली माझं लग्न ठरलं. आता याचा चॅप्टरच क्लोज झाला. पण तरी धाडस करून सांगितलं, ठीक आहे आता घडलंय ते घडलंय, पण तुझी आठवण म्हणून मला काहीतरी दे. एवढं म्हटलं तिनं पायात मी चप्पलच घातली आणि तिनं स्वतःच्या चपला याला आठवण म्हणून दिल्या. म्हणजे याच घेऊन जा. हा पण इतका त्या चपल्या घेतल्या आणि एका फ्रेम वाल्याकडे गेला. म्हटला या चपल्यांना सुंदर शोकेश म्हणा. पादुका जशा आपण ठेवतो तशा या चपला मला जपून ठेवायच्या. माझं पहिलं प्रेम. आणि त्या फ्रेम वाल्यानं एक काम चालू केलं. म्हटला 2 दिवसांनी या, तुम्हाला ते व्यवस्थित सोनेरी काठ लावलेलं, काचेचं बनवलेलं सुंदर असं ते सगळं बनवून देतो. 2 दिवसानंतर तो घ्यायला गेला. म्हटला ते झालं का माझ्या चपलांचं तयार? म्हटला झालं झालं. पण तेवढ्यात फ्रेमवाल्याने विचारलं, एक सांगता का? म्हणे काय? पादुका कुणाच्या? हा म्हटला माझ्या मैत्रिणीच्या. फ्रेमवाल्यानं पायातनं परत चप्पल काढली. 2-3 वेळा बनवलं. म्हणे का? माझ्या घरातले 3 दिवस रोज सकाळ संध्याकाळ पाया पडतात. पादुका बनवायला दिल्यात म्हणलं कुठल्या तरी मोठ्या आवडीच्या असणार. आम्ही कुठं पाया पडतो, आम्ही कुठं आमचा वेळ खर्च करतो, आम्ही कुठं आमची ऊर्जा घालवतो.
या सगळ्या गोष्टीला अभ्यास महत्वाचा आहे. हे सगळ्यात महत्वाचं. ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्राची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्या क्षेत्रात घुसूच नका, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण बरीच मुलं, मी वारंवार सांगतो, विद्यार्थ्यांच्या जेवढ्या आत्महत्या होतात त्यातल्या 65% आत्महत्या त्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असतात. याचं कारण काय आहे? कारण ते सोपं वाटतं पण गेल्यावर कळत नाही त्याचा तो पिंड आहे का, स्वभाव आहे का, त्याला त्या क्षेत्रात रस आहे का नाही. आईला वाटतं म्हणून, वडिलांना वाटतं म्हणून, माझा मित्र गेलाय म्हणून अजिबात नको. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, 3 तासाचा पेपर तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरवू शकत नाही. सिलसिलामत तो पगडी 50. या जगात इतिहास नापास झालेल्या माणसानेच घडवलाय, हे पहिलं करून ठेवावं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर तुम्हाला जे करायचं ना ते करा, जे वाटतंय तेच करा, काही करा, काही अडचण नाही. अरुण दाते माहिती असते तुम्हाला. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे. आत्महत्या करायला गेलेली माणसं सुद्धा हे शब्द ऐकून माघारी फिरल्याची काही उभार नाही. हे अरुण दाते इंजिनिअरिंगला होते, 2ऱ्या वर्षाला नापास झाले. भैयासाहेब दाते वडील, त्यांचे मोठा प्रश्न, समाजात प्रचंड मोठी प्रतिष्ठा. अशा भैयासाहेब दातेंचा मुलगा नापास झाला हे जर कळलं तर काय होईल? अरुण दाते थरथरतच निकाल घेऊन घरी आले. भैयासाहेबांनी विचारलं, अरुण राव, आज निकाल होता, काय झालं? अरुण दाते म्हटले, निकालच लागला. अहो काय झालं? बाबा नापास झाला. अरुण दात्यांना वाटलं का वडील संतापते, लालबुंद होतील, भयानक काहीतरी घडेल. परत एकदा सांगितलं, बाबा नापास झाला. एवढं ऐकलं आणि भैयासाहेब दातेने खिशात हात घातला. खिशातली 100 रुपयाची कोरी करकरीत नोट काढली, अरुण दातेंच्या हातावर ठेवली. म्हणजे जा पेढे घेऊन ये. अरुण दातेंना काय कळेल ना, नापास झालं पेढे कसले आणणार सांगता येईल. त्यांना वाटलं नीट ऐकलं नाही का काय. त्यांनी परत सांगितलं, बाबा नापास झालोय. तो ऐकलं ना म्हणूनच सांगितलं पेढे घेऊन या. पुढे विचारायची सोय नव्हती. अरुण दाते त्याच पावली माघारी गेले. बाजारात 100 रुपयाचे पेढे घेतले, परत आले. पण विचार करत, नापास झालं, वडील पेढे वाटायला का सांगतायत, पेढे आणायला का सांगतायत. घरी आले, वडिलांपुढे पेढ्यांचा पुडा ठेवला आणि परत प्रश्न विचारला, बाबा मी नापास झालोय आणि तुम्ही पेढे आणायला कसं काय सांगितले? तर भैयासाहेब दातेने प्रश्न विचारला. म्हणजे तुमच्या वर्गात मुलं किती? म्हणजे 50. पास किती झाली? म्हणजे 35. आणि नापास किती? माझ्या सहित 15. ते जाऊ द्या म्हटले, मला फक्त एक सांगा, तुमच्या वर्गातल्या पास झालेल्या 35 जणांपैकी किती जणांना तुमच्यासारखं गाता येतं? अरुणराव म्हणले, एकालाही नाही. हे पेढे त्यासाठी आहेत. तुमच्या वर्गातल्या कुणालाही माझ्या मुलासारखं गाता येत नाही. हे पेढे त्यासाठी. अरुणराव, डॉक्टर हजारो होतील, इंजिनियर हजारो होतील, पण माणसांची मनं जिंकणारा भावगीत गायक अरुण दाते मात्र एकच असेल, हे लक्षात ठेवा. गर्दीतले होऊच नका, अजिबात नाही. गर्दीतले होऊच नका. आपल्या मागे गर्दी कशी येईल अशी वाट निर्माण करा आणि त्या वाटेवर प्रवास सुरू करा. हे महत्वाचं आहे. स्वतःची वाट, स्वतःची ओळख, ज्या वाटेवर आतापर्यंत कुणीच गेलं नाही, कुणीही पोहोचलं नाही, अशी वाट निर्माण करा. आपल्या मागे गर्दी आलं पाहिजे. गर्दीच्या मागे आपण नाही गेलो पाहिजे. यश त्याला मिळतात. आणि जे काही करायचं आहे ना, पटकन निर्णय घ्या. आमच्याकडची 90% माणसं अपयशी आहेत. त्याचं एकमेव कारण ते निर्णयच घेत. ते काळावर सोडून नको काय होईल, निर्णयच नाही, अजिबात नाही. ठाम निर्णय ही तुमची यशाची सगळ्यात महत्वाची पायरी. सगळ्यात एकदा ठरवलं ना हे करायचं, ठरवा, काही अडचण नाही, काही ठरवा. पण निर्णय घ्यायला वेळ लावू नका. जितक्या लवकर निर्णय घ्याल तितक्या लवकर उंचीवर जाल. आणि जेवढ्या उशिरा निर्णय घ्याल, मी वारंवार सांगू तुम्हाला, जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. त्या नियंत्यानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय. प्रत्येकाला काही ना काही दिलंय, नक्की दिलंय. काही लोकांना लवकर